नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मला सांगा, तुम्ही सुद्धा कोचिंग क्लासेसला जाता का? सकाळी उठून लवकर क्लासला पळणं, कॉलेज किंवा शाळेनंतर पुन्हा क्लासची धावपळ, दिवसाचे 8 ते 10 तास फक्त लेक्चर करण्यात जातात आणि रविवारी पण सुट्टी नसते. या सगळ्या रुटीनमुळे तुम्हाला वैताग आलेला आहे का? सेल्फ स्टडीसाठी वेळच मिळत नाही, अशी तुमची पण तक्रार आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण महाराष्ट्र सरकारने खास तुमच्यासाठी म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेण्याची तयारी केलेली आहे. काय आहे हा निर्णय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप लिंक आहे, जॉईन करा. तुम्हाला तिथे डेली अपडेट मिळून जातील. तसेच डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करा, तुम्हाला याची मराठी सोपे जे स्वरूप आहे ते वाचायला मिळेल. मित्रांनो, आजच्या लोकमतच्या बातमीनुसार राज्य सरकार आता महाराष्ट्रातील सर्व खासगी कोचिंग क्लासेसला शिस्त लावण्यासाठी एक नवीन कायदा आणत आहे. या कायद्याचे नाव आहे महाराष्ट्र खासगी कोचिंग केंद्रे नोंदणी व नियमन अधिनियम 2026. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या कायद्याचा मसुदा जो आहे म्हणजे जो ड्राफ्ट आहे तो प्रसिद्ध केला आहे. चला तर मग या नव्या कायद्यामुळे तुमच्या जीवनात काय मोठे बदल होणार आहेत ते आपण सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. प्रत्येक पॉईंट विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम आहे वयाची अट आणि वेळेची मर्यादा. सगळ्यात मोठी बातमी म्हणजे कोचिंग क्लासेस आता दिवसाला जास्तीत जास्त 5 तास चालवता येतील. म्हणजे दिवसभर तुम्हाला क्लासेसमध्ये बसवून ठेवता येणार नाही. तुम्हाला तुमच्या सेल्फ स्टडीसाठी आता पुरेसा वेळ मिळेल. तसेच 13 वर्षाखालील मुलांना आता कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाही. लहान वयातच मुलांवर अभ्यासाचे ओझे लादले जाऊ नये या मागचा उद्देश आहे. म्हणजे 13 वर्षावरील जे विद्यार्थी आहेत ते 5 घंट्यापेक्षा जास्त वेळ त्यांचे क्लासेस घ्यायचे नाहीत. 13 वर्षापेक्षा कमी जर त्यांचं वय असेल तर त्यांना तर एंट्रीच नाही, त्यांचं ॲडमिशनच होऊ शकत नाही. असा या ड्राफ्टमध्ये म्हणजे हा नियम बनू शकतो. मित्रांनो, अनेक क्लासेस खूप पहाटे आणि रात्री उशिरापर्यंत चालतात, पण नव्या नियमानुसार आता खूप पहाटे किंवा रात्री उशिरापर्यंत वर्ग घेता येणार नाही. त्याहून भारी गोष्ट म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांना आठवड्यातून 1 दिवस सुट्टी देणे हे बंधनकारक असणार आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी लगेचच कोणतीही परीक्षा किंवा टेस्ट घेता येणार नाही. म्हणजे तुमची सुट्टी खऱ्या अर्थाने सुट्टीच असेल. आता 100% रँकची गॅरंटी देणारे पण आपण खूप वेळेस ऐकलेलं असेल. खोट्या आश्वासनावर बंदी आणि शिक्षकांची पात्रता आहे याच्यावर सुद्धा शासन जे आहे आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, गुणांची हमी दिली जाते, 100% तुमची रँक आणली जाईल, अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा आश्वासने देण्यावर आता पूर्णपणे बंदी असेल. तुम्हाला शिकवणारे शिक्षक हे किमान ग्रॅज्युएट असणं जे आहे ते आवश्यक आहे. ज्या व्यक्तीविरुद्ध कोणताही दखलपात्र गुन्हेगारी खटला दाखल आहे त्यांना कोचिंग सेंटरमध्ये शिक्षक म्हणून नेमता येणार नाही. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे. हे सुद्धा या ड्राफ्टमध्ये आहे. आणि अनेकदा कॉलेज आणि क्लासेसचे टाय अप असते, पण आता मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयाच्या परिसरात कोचिंग सेंटर चालवता येणार नाही. एवढंच नाही तर शाळा किंवा कॉलेजच्या शिक्षकांना कोचिंग सेंटरमध्ये शिकवण्यासही सक्त मनाई असेल. शाळा आणि महाविद्यालयांशी कोणत्याही प्रकारचे एकत्रीकरण करण्यास बंदी असेल. फॉर एक्झाम्पल, एखादा जिल्हा परिषदचा शिक्षक आहे, त्याला तर क्लासेस घ्यायला जमतच नाहीत, पण एखादा खाजगी शाळेतला मान्यताप्राप्त शाळेतील किंवा कॉलेजमधला शिक्षक असेल तर त्यांना जर समजा क्लास घ्यायचे असेल तर तेही जमणार नाही. तसेच फी वाढीवर निर्बंध आणि परताव्याचे सुद्धा एक पॉलिसी आहे. आता फॉर एक्झाम्पल, कोचिंग सेंटरला आता विद्यार्थ्यांना जी फीची जी आहे पक्की पावती देणं जे असेल ते बंधनकारक असेल. म्हणजे फक्त पैसे दिलेले आहेत आणि चला तुमची क्लास जी आहे ते सुरू आहेत असं चालणार नाही. त्याची पक्की पावती जी आहे ती बनवावी लागेल. जाहीर केलेल्या फीपेक्षा जास्त रक्कम त्यांना घेता येणार नाही. अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर मध्येच त्यांना फी वाढवता पण येणार नाही. आणि सर्वात मोठा निर्णय जर आहे, जर एखाद्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम मध्येच सोडला तर त्याला उरलेल्या कालावधीचा जो रिफंड आहे क्लासचा जो 10 दिवसांच्या आत जो आहे तो रिफंड करायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, 1 वर्षाचे क्लास लावले तुम्ही, 6 महिनेच क्लास केले तर तुम्हाला राहिलेल्या 6 महिन्याची फी परत देणार आणि ते बी फक्त 10 दिवसात त्या क्लासेसला तुम्हाला तुमची फी जी आहे ती परत द्यावी लागणार. आता गल्ली बोळात कुठूनही उठून क्लास टाकू शकणार नाहीत. प्रत्येक खाजगी कोचिंग सेंटरची नोंदणी करणं बंधनकारक आहे. सध्या चालू असलेल्या क्लासेसला कायदा लागू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत नोंदणी करावी लागेल. आणि जर एखाद्या क्लासच्या अनेक शाखा असतील तर प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र नोंदणी करावी लागेल. 25 पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या सर्व क्लासेसला हा नियम लागू असणार आहे. मित्रांनो, हा मसुदा सरकारने नागरिकांच्या हरकती आणि सूचनांसाठी प्रसिद्ध केला आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सरकार यावर अंतिम विचार करणार आहे. एक शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून मला असं वाटत आहे की हा निर्णय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी खूप गरजेचा आहे. सेल्फ स्टडीला वेळ मिळणं, सुट्टी मिळणं आणि फसवणुकीपासून संरक्षण मिळणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचेच आहे. पण मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. तुम्ही विद्यार्थी म्हणून या निर्णयाकडे कसं बघता? दिवसाला 5 तासांची मर्यादा आणि आठवड्यातून 1 सुट्टीचा नियम तुम्हाला योग्य वाटतो का? खाली कॉमेंट
कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, आपण तिथे नक्की चर्चा करू. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करा. तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या पालकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या नवीन नियमांची माहिती मिळेल. आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण शैक्षणिक अपडेट्स, करिअर गायडन्स आणि अभ्यास कसा करावा या टिप्ससाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील सर्वप्रथम. अभ्यास करत राहा, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि नेहमी पुढे जात राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.